नाशिकमधील TCS BPO कॅम्पस हे जागतिक दर्जाच्या IT सेवा देणारं ठिकाण, पण गेल्या काही महिन्यात इथे घडलेले प्रकार देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत। या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे HR मॅनेजर निदा खान। सहकारी जिला की दबंग मॅम म्हणत असायचे। आरोपानुसार तिचा ऑफिसमध्ये प्रभाव इतका होता की सर्वजण तिला घाबरत असायचे। 9 FIR दाखल झाल्यानंतर पीडितांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे। धर्मांतरासाठी दबाव, लैंगिक छळ आणि संघटित कट हे 3 गंभीर आरोप या प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेले आहेत। टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी हे प्रकरण गंभीर व चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे। HR हिना खानचा प्रभाव कंपनीमध्ये कसा होता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। नमस्कार, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। आरोप आहेत की लैंगिक छळ आणि विनयभंगाचे, धार्मिक दबाव आणि धर्मांतराचा प्रयत्न करणे। निदा खान महिला कर्मचाऱ्यांना इस्लामी परंपरेनुसार कपडे घाला, बुरका घाला असं सांगत असायची। पीडितांच्या मते हा सल्ला नसून एक दबाव होता। कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने नमाज पडायला लावायची, मांसाहार करण्यास भाग देखील पाडायची, टोपी घालून फोटो देखील काढणं आतापर्यंत या कॅम्पसमध्ये झालेलं आहे। हिंदू देवतांबद्दल शिवीगाळ करणं, धार्मिक प्रतीकांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावणं असा कर्मचाऱ्यांनी आरोप केलेला आहे। एका पुरुष कर्मचाऱ्यानंही धार्मिक छळ व धर्मांतराच्या प्रयत्नाची तक्रार दिलेली आहे। संघटित कट व पदाचा गैरवापर हिना खानने आतापर्यंत केलेला आहे। 7 पुरुष आरोपी असून सर्वजण टीम लीडर किंवा जबाबदार पदावर होते। आरोप आहे की हे ग्रुप म्हणून काम करत असायचे। तसेच आरोपींचा एक WhatsApp ग्रुप देखील होता। त्यात टार्गेट कोणाला करायचं, कसा प्रभाव टाकायचा याची रणनीती ठरत असायची आणि निदा खानही या ग्रुपचा एक भाग होती। त्यानंतर मलेशिया कलेक्शन देखील आता उघडकीस आला आहे। चॅटमध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे। तो भडकाऊ तक्रारी देऊन इस्लाम स्वीकारण्यास दबाव टाकत असल्याचा संशय देखील आहे। आता तपासामध्ये काय काय आढळलेलं आहे तर SITची स्थापना झाल्यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी SIT स्थापन केली। SIT, ATS आणि NIA यांनाही संपर्क केलेला आहे, कारण प्रकरणामागे मोठे नेटवर्क आणि परदेशी फंडिंग आहे का याचा देखील आता तपास सुरू आहे। आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये 7 पुरुष व 1 महिला ऑपरेशन मॅनेजर आहे। मुख्य आरोपी HR मॅनेजर निदा खान सध्या फरार असून SIT तिचा शोध घेत आहे। त्यासाठी SIT देशभरात विविध ठिकाणी छापे देखील टाकत आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की तिच्या अटकेनंतर आणखी काही खुलासे होतील। त्यामुळे पोलिसांनी गुप्त ऑपरेशन नंतर मिळालेल्या माहितीनुसार 4 महिला कॉन्स्टेबलला हाऊसकीपिंग स्टाफच्या वेशामध्ये कॅम्पसमध्ये पाठवलं। त्यांच्या इनपुटमुळेच अंतर्गत पॅटर्न समजण्यास मदत झालेली आहे। त्यामुळे WhatsApp ग्रुपचं डिलीट झालेलं चार्ट्स फॉरेन्सिकच्या मदतीने देखील परत मिळवलं असून हे समन्वय व हेतू सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत। आता या प्रकरणात सर्वात गंभीर मुद्दा आहे HR विभागाच्या भूमिकेचा। तक्रार दाबण्याचा आरोप पोलीस आयुक्ताच्या म्हणण्यानुसार एका महिला अधिकाऱ्यानं पीडित महिलेला तक्रार न करण्याचा सल्ला दिला। अशा गोष्टी होत असतात असं सांगितलं। त्यामुळे अनेक प्रकरणं बाहेर आलीच नाहीत। दबंग HR खान जी की निदा खान आहे, कंपनीची मॅनेजर आहे, ती फक्त HR नव्हती, आरोपी टीम लीडर सोबत उभी राहत होती असा आरोप देखील आहे। HRनेच जर छळ करणाऱ्यांना पाठिंबा दिला तर कर्मचारी दाद मागणार कुणाकडे असा देखील आता विषय समोर येतो। भरती पॅटर्नचा तपास देखील आता होत आहे। त्यामुळे निदा खान मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या भरतीत विशिष्ट पॅटर्न वापरत होती का याचाही SIT तपास करत आहे। TCSनं यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे। कंपनीनं म्हटलेलं आहे की तथ्यांची पूर्ण चौकशी करू व दोषींवरती कडक कारवाई करू असं TCS कंपनीनं म्हटलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीला एक फक्त तक्रार होती। पोलिसांनी समुपदेशन व विश्वास दिल्यानंतर इतर पीडित महिला समोर आलेल्या आहेत। यावरून दिसतं की सामाजिक बदनामीच्या भीतीनं अनेक जण गप्प बसतात। 12 पैकी 3 पीडितांनी अजून FIR दिलेली नाही। नाशिक TCS प्रकरण हे केवळ 9 FIR पुरतं मर्यादित नाही। हा भारतातील कॉर्पोरेट विश्वात महिलांची सुरक्षा, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि HR सारख्या यंत्रणेची विश्वासार्हता आणि यांचा तिहेरी कस लावणारा खटला आहे। दबंग मॅमचा दबदबा इतका होता की पीडितांना वर्षानुवर्ष गप्प बसावं लागलं। पोलिसांनी गुप्त ऑपरेशन केलं तरच सत्य बाहेर आलं। आता चेंडू न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे। निदा खानच्या अटकेनंतर ब्रेन वॉश, भरती पॅटर्न आणि परदेशी फंडिंग यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील। पण तोपर्यंत प्रत्येक कंपनीनं, प्रत्येक HRने, प्रत्येक कर्मचाऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ऑफिस हे कामासाठी आहे, धर्मांतरासाठी नाही, छळासाठी नाही, दहशतीसाठी नाही। डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, संविधान हेच कामाच्या ठिकाणी लागू होतं। कलम 25 नुसार धर्मस्वातंत्र्य आणि कलम 21 नुसार सन्मानाने जगण्याचा हक्क आहे। हे दोन्ही हक्क जर नाशिक TCS मध्ये पायदळी तुडवले गेलेले असतील तरच दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, कारण न्याय नाही मिळाला तर दबंग मॅम सारखी प्रकरणं पुन्हा घडत राहतील। या सर्व प्रकरणाचे अपडेट्स मुंबई तकवरती वेळोवेळी तुम्ही पाहू शकता। बाकी सर्व अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।